पुण्यातले रिक्षेवाले आणि पोलीस यांचं वैर सर्वश्रुतच आहे। मात्र पुण्यातल्या पोलिसांच्या खाबुगिरीचा नमुना उघडकीस आलाय। एका रिक्षा चालकावर कारवाई करताना पोलिसांनी त्याच्याकडून 650 रुपये वसूल केले। मात्र तो रिक्षा चालक वरिष्ठांकडे तक्रारीसाठी गेल्याचं कळताच त्या पोलिसांना घेतलेले पैसे स्वतःहून परत आणून दिले। या पार्श्वभूमीवर भ्रष्ट पोलिसावर कारवाईची मागणी रिक्षा संघटनेने केली आहे। पुण्यामध्ये रिक्षा चालकांची मनमानी नवीन नाही, भाडं नाकारणं ही बाब तर नित्याचीच। मात्र या सगळ्याला वाहतूक पोलीसच जबाबदार असल्याचं रिक्षा चालकाचं म्हणणं आहे। वाहतूक पोलीस चिरीमिरी घेऊन रिक्षा चालकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात। भाडं नाकारणारे रिक्षा चालकांवर कठोर कारवाई झाल्यास असे प्रकार बंदही होतील असं बोललं जात आहे। आपण बघतोय की चक्क रिक्षावाल्याकडूनच पोलिसांनी 650 रुपये घेतले आणि त्यानंतर त्याने वरिष्ठाकडे जेव्हा तक्रार केली तेव्हा त्याला ते पैसे पुन्हा एकदा परत आणूनही दिले। मात्र ह्या सगळ्यामुळे नेमकं पोलिसांची बदनामी होती आणि पोलीस पुण्यामध्ये एकूणच रिक्षा चालक आणि पोलीस यांच्यामध्ये जे वैर आहे ते सर्वश्रुत असल्याचं आणि पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं समजतंय। पोलीस म्हणाले की त्या मॅडमला कडक आहेत, 6 महिने गाडी तुझी सस्पेंड होईल आता, असे पोलीस म्हणाले ते। त्यावेळेस मग मी त्यांना म्हणलं, साहेब 6 महिने एवढी गाडी सस्पेंड जर झाली तर माझं अवघड होईल म्हणलं, काहीतरी तडजोड करा म्हणलं त्यात म्हणजे। मग तेव्हा ते ट्रॅफिक पोलीस म्हणाले की 1000 रुपये दे म्हणाले, सोडू गाड्या असे म्हणाले। मग त्यानंतर मग मी म्हणलं, साहेब माझ्याकडं एवढे नाहीत पैसे, धंदा पण नाही म्हणलं 500 रुपयेपर्यंत मी देऊ शकतो म्हणलं। मग ते म्हणाले 800 रुपये दे, परत नाही होय करत 700पर्यंत आले। मग मी म्हणलं 650 रुपये मग मी देण्यासाठी खिशात हात घातला आणि 650 रुपये त्यांना दिले। मग त्यानंतर 650 रुपये घेतले आणि नंतर त्यांनी कारवाई पण माझ्यावरती ऑनलाईन पद्धतीने कारवाई बी केली। एकूणच ह्या सगळ्याचा व्हिडिओ झी24 तासच्या हाती लागलेला आहे। आपण बघतोय हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालंय ही सगळी घटना ह्याच्यामध्ये कैद झालेली आहे। फक्त 600 रुपये द्या, 650 गेले ना तुझे, 600 रुपये घ्या, 600 रुपये घ्या। किती गेले भाऊ? किती गेले भाऊ? पावती कर दे, 50ची पावती ना, पावती कर दे, 50ची पावती ना। किती आहे पावती? 700 चला तुम्हाला बोले नाही मला बोले मॅडमनेच मला सांगितलं की आपली ओळखीचे कारवाई ही झालीच पाहिजे। मॅडम मला यांच्या कारवाई तर झाली पाहिजे, रिक्षा चालकांना पण शिस्त लागली पाहिजे, आमचं म्हणणं आहे। पण आपण बघितलं की या व्हिडिओ मध्ये चक्क पोलीसवाला जो आहे त्याने 650 रुपये त्या रिक्षावाल्याकडनं बळकावलेले आहेत। चिरीमिरीसाठी हे सगळ्या गोष्टी चालू असतात पुण्यामध्ये, एकूणच पुण्यातच काय मुंबईतही हे सगळ्या गोष्टी चालूच असतात। सर्रासपणे भाडं नाकारलं जातं रिक्षावाल्यांकडून, मात्र कोणती कारवाई खरं तर या रिक्षा चालकांवरती होत नाही। आणि एकूणच पुण्यातल्या पोलिसाच्या खाबुगिरीचा नमुना आता उघडकीस आलेला आहे। एका रिक्षा चालकावरती कारवाई करताना पोलिसांनी त्याच्याकडून चक्क 650 रुपये वसूल केलेत आणि तो रिक्षा चालक जेव्हा वरिष्ठांकडे तक्रारीसाठी गेल्याचं कळताच त्या पोलिसांना ते घेतलेले पैसे होते ते स्वतःहूनच परतही आणून दिलेत ह्या रिक्षा चालकाला। आणि एकूणच ह्या पार्श्वभूमीवर भ्रष्ट पोलिसावरती नेमकी आता कारवाई काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। चला तुम्हाला बोले नाही मला बोले